सर्वांना माझा नमस्कार. अश्विनीच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कधी असं झाले का, सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटलं की आजचा दिवस माझ्या हातातच नाही, कामं अपूर्ण राहतात, मन अस्वस्थ होतं आणि दिवस संपतो तो गोंधळातच. पण मी लहान लहान सवयी अंगीकारल्या आणि माझं आयुष्य बदललं. आज मी तुम्हाला त्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही पाळल्या तर 30 दिवसात तुम्हाला तुमच्या नवीन बदल नक्की दिसेल. सवय नंबर 1, लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्याकडे स्वतःचा वेळ असतो. कुठलाही त्रास नाही, आवाज नाही, फक्त शांतता. ही वेळ तुम्हाला दिवसाचं नियोजन करायला, वाचन करायला आणि व्यायाम करायला अतिशय उत्तम असते. एक साधा बदल तुम्ही करायचा आहे. 30 दिवस तुम्ही लवकर उठा आणि बघा दिवस कसा सकारात्मक जातो. सवय नंबर 2, दररोज 20-30 मिनिटं चांगलं वाचन करा. पुस्तक म्हणजे अनुभवाचं भंडार. इतरांनी केलेल्या चुका, यश, शिकवणूक हे सगळं तुम्हाला पुस्तकातून मिळतं. 30 दिवसात 2 ते 3 छोटी पुस्तकं वाचा आणि बघा विचार कसे बदलतात. सवय नंबर 3, ध्यान आणि कृतज्ञता. दररोज 10 मिनिटं शांत बसा, डोळे मिटा आणि श्वासावरती लक्ष द्या. यामुळे मन शांत होतं. सोबतच 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. आई, वडील, आरोग्य, नोकरी, काहीही याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा. 30 दिवसात तुम्हाला जाणवेल की आयुष्य खरं तर आधीपासून बरंच सुंदर झालेलं आहे. सवय नंबर 4, व्यायाम. शरीर निरोगी असेल तर सगळं काही सोपं होतं. दररोज जिमलाच जायची काही गरज नाही. चालणं, थोडंसं धावणं, योगा एवढं पुरेसं आहे. 30 दिवस व्यायाम केला तर तुम्हाला शरीर हलकं वाटेल, ऊर्जा जास्त मिळेल आणि मूड फ्रेश राहील. सवय नंबर 5, टू डू लिस्ट करा. कधी दिवस संपतो आणि आपल्याला वाटतं आज काय उपयोगी कामच केलं नाही. हे टाळायचं असेल तर टू डू लिस्ट करा. सकाळी 3 ते 5 महत्वाची कामं लिहून काढा आणि ती पूर्ण करण्यावरती लक्ष द्या. 30 दिवसांनी तुमचं काम वेळेत आणि शिस्तीत होईल. सवय नंबर 6, मोबाईलचं स्क्रीन टायमिंग कमी करा. आपण किती वेळ मोबाईल स्क्रोल करतो याचा जरा विचार करा. तोच वेळ स्वतःवर, कुटुंबावर, ध्येयावर खर्च केला तर 30 दिवस सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा आणि पहा तुमच्याकडे किती वेळ जास्त उरतो. सवय नंबर 7, संतुलित आहार. जसं चांगलं इंधन गाडीसाठी तसंच चांगला आहार शरीरासाठी. जंक फूड कमी करा, पाणी जास्त प्या, फळं जास्त खा. 30 दिवसात तुमच्या आरोग्यात नक्कीच बदल दिसेल. सवय नंबर 8, छोटे ध्येय. मोठं यश मिळवण्यासाठी लहान सुरुवात ही करावीच लागते. 30 दिवसात एक छोटं ध्येय ठरवा. उदाहरणार्थ 5 किलोमीटर धावणं, एक पुस्तक पूर्ण वाचून काढणं, नवीन भाषा शिकायला सुरुवात करणं. हे छोटे यश मोठा आत्मविश्वास निर्माण करतात. सवय नंबर 9, सकारात्मक विचार. प्रत्येक परिस्थितीत चांगलं शोधण्याची सवय लावा. वाईटातही शिकण्यासारखं काहीतरी असतंच. 30 दिवस पॉझिटिव्ह थिंकिंग केली तर मन नकारात्मकतेतून बाहेर पडतं. सवय नंबर 10, नाती जपा. नाती जपणं ही खरी गुंतवणूक आहे मित्रांनो. दररोज थोडा वेळ कुटुंबासाठी, मित्रांसाठी ठेवा. 30 दिवसांनी तुम्हाला जाणवेल की नाती मजबूत झालीत आणि मन हलकं वाटायला लागतं. तर मित्रांनो, या होत्या 10 सोप्या सवयी. फक्त 30 दिवस आणि तुम्ही स्वतःमध्ये एक बदल अनुभवायला सुरुवात कराल. लवकर उठणं, वाचन, ध्यान, व्यायाम, टू डू लिस्ट करणं, ध्यान करणं, कमी मोबाईल वापरणं, चांगला आहार घेणं, छोटे ध्येय ठरवणं, सकारात्मक विचार करणं आणि नाती जपणं. मोठं आयुष्य घडवण्यासाठी मोठी क्रांती नाही तर छोट्या छोट्या सवयी पुरेशा आहेत. तर मग तुम्ही तयार आहात का पुढचे 30 दिवस स्वतःसाठी बदल घडवायला? आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्यासोबत या प्रवासात नक्की सहभागी व्हा. धन्यवाद.